नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण आजपर्यंत वेगवेगळ्या स्वरूपाचे जे काही प्रश्न पाहिलेले आहेत त्या प्रश्नांच्या बरोबरच आपल्याला काय करायचं आहे तर आजचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न तयार होतील त्या प्रश्नांकडे जायचं आहे आणि ते प्रश्न आपल्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे असतात आणि मी त्या प्रश्नाचं विश्लेषण अतिशय चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी तुम्ही आपलं हे जे चॅनल आहे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून काय होईल माहिती आहे का की तुमच्यापर्यंत आम्ही नवनवीन जेव्हा काही व्हिडिओ टाकू तेव्हा त्याचं जे काय नोटिफिकेशन आहे ते तुमच्यापर्यंत येईल। आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शौर्य करिअर अकॅडमीच्या माध्यमातून आपण काय करत आहोत तर नवीन बॅचेस लवकरच चालू करणार आहोत। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आता त्या परीक्षा पूर्ण होतील आणि त्याची जी काय अपडेट माहिती आहे नवीन बॅचेसची ती तुम्हाला मी लवकरात लवकर देणार आहे आणि त्यासाठी आपण तत्पूर्वी हे जे लेक्चर्स आहेत हे चालू घडामोडीचे लेक्चर्स कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करू आणि सध्याच्या लेक्चरमध्ये आपल्याला महत्त्वाचा जो काय प्रश्न आहे तो इथे दिसतोय आणि या प्रश्नाचं म्हणणं काय ते एकदा क्लिअर करू। ओके, चला लक्ष द्या आता विद्यार्थी मित्रांनो। बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, FIPI पुरस्कार हा जो आहे हा 2025चा पुरस्कार आहे आणि जो 2026 मध्ये दिला जाणार आहे। तर हा जो पुरस्कार आहे दिला जाणार आहे म्हणजे दिलाय आणि हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार 2025 मधला पुरस्कार आहे आणि पुरस्कार बघा कुणाला कोणता पुरस्कार आहे, नाव काय आहे त्या पुरस्काराचं ते एकदा क्लिअर करा। ऑइल अँड गॅस प्रोडक्शन कंपनी ऑफ द इयर अशा स्वरूपाचा हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार कोणत्या कंपनीला भारताच्या देण्यात आलेला आहे ते तुम्हाला सांगायचं आहे आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, ऑइल इंडिया लिमिटेड अशी ती कंपनी आहे। तर या कंपनीला प्रामुख्याने काय करण्यात आलाय, हा पुरस्कार देण्यात आलाय। FIPI म्हणजे काय किंवा या संस्थेच्या माध्यमातून हा पुरस्कार दिला जातो, याचा फुल फॉर्म आहे फेडरेशन ऑफ इंडिया पेट्रोलियम इंडस्ट्री अशा पद्धतीची ही एक संस्था आहे आणि जी संस्था हा पुरस्कार प्रदान करते दरवेळेस। आणि ऑइल या क्षेत्रामध्ये ज्या कंपन्यांनी उच्चतम अशी स्वतःची बाजू किंवा उच्चतम अशी कामगिरी केलेली आहे अशा कंपन्यांना ही संस्था हा पुरस्कार देते। पुरस्काराचं नाव परत एकदा बघा, ऑइल अँड गॅस प्रोडक्शन कंपनी ऑफ द इयर। ओके, या वर्षामधली गॅस प्रोडक्शनची कंपनी अतिशय उत्तम या अर्थाने तो पुरस्कार दिला जातो। FIPI द्वारे 2025 मध्ये ऑइल अँड गॅस प्रोडक्शन कंपनी ऑफ द इयर हा पुरस्कार ऑइल इंडिया लिमिटेड कंपनीला कुणाच्या हस्ते देण्यात आला अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। आणि हा पुरस्कार प्रामुख्याने बघा हा पुरस्कार हरदीप सिंग पुरी आणि त्याचबरोबर डॉक्टर नीरज मित्तल यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे, यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे। हे सचिव आहेत म्हणून आपलं उत्तर हे असणार आहे, A and B असणार आहे। आणि डॉक्टर नीरज मित्तल हे सचिव आहेत ऑइल अँड गॅस मिनिस्ट्रीचे आणि त्याचबरोबर हरदीप सिंग पुरी हे मंत्री आहेत त्याच डिपार्टमेंटचे, त्याच मंत्रालयाचे। ओके, तर या दोघांच्या हस्ते हा जो पुरस्कार आहे या पुरस्काराचं वितरण या ठिकाणी झालेलं आपल्याला बघायला मिळेल। अशा स्वरूपाचे प्रश्न हे परीक्षेला हमखास विचारले जातात म्हणून या प्रश्नाचा जो काय सराव आहे हा सराव चांगल्या पद्धतीने करणं हे तितकंच गरजेचं ठरतं। पुढे जाऊयात आपण। बघा आता काय म्हटलंय, स्वातंत्र्य सर्वसमावेशक शहर धोरण जे 25 वर्षासाठी राबवण्यात आलेलं आहे। असं म्हणण्यात आलं आहे की आम्ही 25 वर्षामध्ये जी काय शहराची सर्वसमावेशक विकासाची मोहीम आहे ही मोहीम आम्ही या ठिकाणी पूर्ण करणार आहोत। आणि हे स्वीकारणारं केरळ हे जे राज्य आहे हे भारतातलं कितवं राज्य ठरलं आहे किंवा ही मोहीम कुणी स्वीकारली तर केरळने स्वीकारली। कितवं राज्य ठरलं तर ते जे राज्य आहे ते पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलं। अशा प्रकारचं शहरी नियोजनाची जी काय मोहीम आहे ही मोहीम भारतामध्ये आत्तापर्यंत एकाही राज्याने ठरवलेली नाही, त्यामध्ये केरळ हे जे आहे हे पहिलं राज्य ठरलेलं आपल्याला बघायला मिळेल। आपण पुढे जाऊयात मित्रांनो, लक्ष द्या। महाराष्ट्रातील पहिल्या राज्यस्तरीय ग्रामीण कृषी व सहकारी
सहकार मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन खालीलपैकी कुठे करण्यात आले किंवा कुठे झालेलं आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? रत्नागिरी या ठिकाणी झालेलं आहे. ओके, लक्षात राहू द्या. आणि नाशिक या ठिकाणी हे पण तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे. नाशिक या ठिकाणी चौथे विश्व मराठी संमेलन प्रामुख्याने इथे काय होणार आहे? तर भरवलं जाणार आहे. आणि हे कधी भरणार आहे? तर हे 26 फेब्रुवारीला भरणार आहे. 26 फेब्रुवारी ते 1 मार्च या दरम्यान आयोजित केलं जाणार आहे. लक्षात राहू द्या. क्लिअर सर्वांना? असं आहे. ओके, आणि त्यामध्ये अनेक पुरस्कारांचं वितरण देखील होणार आहे आणि वितरण आपण उद्याच्या सेशनमध्ये बघूयात. चला लक्ष द्या. आता संगणक क्षेत्रातील योगदानासाठी इंटरनेटचे आजोबा म्हणून प्रसिद्ध असलेले आणि त्यांचे नुकतेच निधन झाले आहे, तर ते कोण आहेत किंवा त्यांचं नाव काय आहे? ओके, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न हा परीक्षेमध्ये विचारला जातो. आणि खूप मोठं व्यक्तिमत्व आहे ज्यांचं नाव काय? डेव्हिड जे फार्बर. ओके, फार्बर अशा पद्धतीचं नाव आहे. हे फार्बर असं नाव आहे ते. ओके, लक्षात राहू द्या. फार्बर असं नाव आहे. आणि डेव्हिड जे फार्बर हे जे आहेत यांचा जन्म जर मित्रांनो पाहिला तुम्ही, तर यांचा जन्म झाला होता अमेरिकेला, USA. कुठे झालेला होता जन्म? अमेरिकेला झालेला होता. आणि यांचं जे निधन आहे, लक्षात राहू द्या, यांचं जे निधन आहे हे निधन कुठे झालं माहिती का? जपानमध्ये झालं. बघा कुठे झालं? जपान या देशामध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळेल. ओके, जपानमध्ये नेमकं कुठे? तर टोकियो नावाचं जे काही शहर आहे, टोकियो नावाच्या शहरामध्ये झालेलं आहे. आणि कितव्या वर्षी झालं? निधनाच्या वेळी त्यांचं वय काय होतं? तर 91व्या वर्षी त्यांचं काय झालेलं आहे? निधन झालेलं आहे. हे सगळे गोष्टी ज्या आहेत या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. आता लगेच पुढे काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, की हे जे आहेत म्हणजे डेव्हिड जे फार्बर हे जे आहेत, हे डेव्हिड फार्बर हे जे आहेत हे जपानच्या कियो विद्यापीठाचे प्राध्यापक होते. तिथे प्रोफेसर होते. ओके, इथे मी लिहून टाकतो कोणत्या विद्यापीठाचे? कियो विद्यापीठ किंवा युनिव्हर्सिटी लिहितो किंवा विद्यापीठ लिहिलं तरी चालेल. ओके, विद्यापीठ. कुठे हे विद्यापीठ? हे जपानला विद्यापीठ आहे. बघा कुठे विद्यापीठ आहे? हे जपानला, टोकियो या शहरामध्ये हे विद्यापीठ आहे. आणि या विद्यापीठाचे ते काय होते? तर प्रोफेसर होते. प्रोफेसर म्हणून काम करत होते. आणि यांनी इंटरनेटमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि इंटरनेटच्या यांच्या योगदानामुळे यांना काय म्हटलं जातं? तर ग्रँडफादर म्हटलं जातं. बघा लक्षात राहू द्या. ग्रँडफादर ऑफ इंटरनेट असं म्हटलं जातं. क्लिअर? इथपर्यंत हा सगळा जो काय डेटा आहे हा महत्त्वाचा आहे. ह्याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. ओके, पुढे जाऊयात आपण. नंतरचा प्रश्न बघा. 2026च्या फिडे फ्रीस्टल बुद्धिबळ जागतिक स्पर्धेचे विजेतेपद हे कुणी जिंकलेलं आहे? तर डेफिनेटली कुणी जिंकलेला तुम्हाला लक्षात येईल, मॅग्नस कार्लसन यांनी जिंकलेलं आहे. म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात आपण. बघा, महाराष्ट्रातील पहिले ड्रोन क्लस्टर पुणे जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलंय? तर हे जे आहे हे पिंपरी चिंचवड या ठिकाणी काय केलं जात आहे? उभारलं जात आहे. आणि याचं जे काय उद्घाटन आहे हे ड्रोन क्लस्टर वगैरे जे आहे ते पिंपरी चिंचवडमध्ये प्रामुख्याने झालेलं आपल्याला बघायला मिळेल. आणि ही खूप चांगली गोष्ट आहे की या माध्यमातून आता उद्योग वगैरे मोठ्या प्रमाणात वाढतील. आणि अजित दादांनी पण मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवड असेल, चाकण असेल, हा भाग खूप त्यांनी डेव्हलप केलेला दिसून येतो. आणि त्यानंतर परत पुढे बघा आता काय म्हटलंय ते लक्षात घेऊयात आपण. तर बघा, इंडिया AI इम्पॅक्ट. आता इथे काय सांगितलेलं आहे? इंडिया AI इम्पॅक्ट समिट मध्ये जगातील पहिली AI सिटी जी आहे ती कुठे उभारली जाणार आहे? आणि याची घोषणा नेमकं कोणत्या शहराच्या निगडीत करण्यात आलेली? तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? बेंगलुरू असं उत्तर आहे. आणि हे बेंगलुरू कोणत्या राज्याची राजधानी ते एकदा मला तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि पुढचा प्रश्न बघा. कोणत्या प्रमुख भारतीय कंपनीने व्हेनेझुएलामधून कच्च्या तेलाची आयात पुन्हा सुरू करण्यासाठी USA परवाना मिळवलेला आहे?
आता बघा लक्षात ठेवा, हा फंडा काय आहे माहिती आहे का, की व्हेनेझुएलाकडून परवानगी मागवायची आहे. कशाची? ऑइल आम्हाला घ्यायचं आहे, बरोबर आहे. आणि मग ऑइल व्हेनेझुएलाकडून घ्यायचं आहे, तर अमेरिकेची का बरं परवानगी घ्यायची किंवा अमेरिकेला का विचारायचं? तर मित्रांनो लक्षात घ्या, पाठीमागे काही दिवसांपूर्वी अमेरिकेने काय केलं होतं, तर व्हेनेझुएलाचे जे काय राष्ट्राध्यक्ष आहेत ते एकदा मला कमेंट करून सांगा, आपण त्यावरती प्रश्न देखील घेतला होता. तर व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना अमेरिकेच्या सरकारने त्यांना हे अटक केलं होतं आणि अटक करून म्हणजे मानवतेला काळिंबा फासवणारी जी काय गोष्ट आहे ती व्हेनेझुएलामध्ये होत आहे, शांतता भंग होत आहे, अशा अनेक प्रकारची कारणं देऊन डोनाल्ड ट्रम्प म्हणजे तात्यांनी अशा पद्धतीची कारणं दिली आणि त्यांनी मग त्यांना पकडलं, अटक केलं. आणि अटक केल्यानंतर काय झालं माहिती आहे का मित्रांनो, तर अटक केल्यानंतर या व्हेनेझुएलावरती एकंदरीत जे काही कंट्रोल आहे हे अमेरिकेने प्रस्थापित केलं. आणि आता जर व्हेनेझुएलाकडून आपल्याला ऑइल घ्यायचं असेल तर आपल्याला अमेरिकेची परवानगी ही बंधनकारक असणार आहे. आता पुढे बघा, कोणत्या कंपनीने परवानगी घेतली, तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही जी कंपनी आहे ही कंपनीने परवानगी घेतली आणि त्यांच्याकडून ही कंपनी कच्चा तेलाचा जो काय भाग आहे किंवा कच्चं तेल आहे ही मागवणार. आणि इथे मागवल्यानंतर ही कंपनी खूप मोठ्या प्रमाणात भारतात कच्चं तेल मागून त्याला रिफाईन करण्याचं काम किंवा त्याला प्युरिफिकेशन करण्याचं काम ही कंपनी करत असते. आणि भारतामध्ये हे जे ऑइल आहे हे ऑइल मोठ्या प्रमाणात विकण्याचं जे काय काम आहे हे रिलायन्सवाले लोक करतात. ओके, आता आपण एक शेवटचा प्रश्न बघू. बघा, आमदारांच्या उपस्थितीसाठी AI चलित चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाचा तंत्रज्ञानाचा वापर करणारी भारतातली पहिली विधानसभा कोणती ठरली आहे, तर ती आंध्र प्रदेशची विधानसभा ठरली आहे. आता आंध्र प्रदेश विधानसभा सभागृहामध्ये जर आमदारांना तिथल्या जायचं असेल तर त्यांना फेस स्कॅन करावा लागणार आहे. आत्तापर्यंत साईन करायचे लोक, तर आता तसं नाही, पंचिंग करायचे तर आता तसं नाही, तर आता डायरेक्ट काय होणार आहे, तर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे, फेस स्कॅन करावा लागणार आहे. आणि हा जो इनिशिएटिव्ह आहे हा भारतात सर्वात प्रथम हा फक्त आंध्र प्रदेशमध्येच म्हणजे सुरू करण्यात आलेला आहे, हे देखील लक्षात राहू द्या. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद मित्रांनो, अभ्यास करत राहा.